पालघरच्या वाढवण बंदराविरोधात महामोर्चामधील जनसमुदाय आता आक्रमक झालाय। बोईसर येथील प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयावरती मोर्चा धडकलाय। मोर्चात हजारोंच्या जनसमुदायाचा समावेश आहे। वरिष्ठ अधिकारी येणार नाहीत तोवर मोर्चा सुरू ठेवणार असं मोठं वक्तव्य सुद्धा मोर्चेकरांचं समोर येत आहे। तर याच बाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी निखिल यांच्याकडून। निखिल, वाढवण बंदराविरोधात आक्रमक पवित्रा जनसमुदायाने घेतलेला दिसतोय, सध्याची अपडेट। नक्कीच गर्गी, वाढवण बंदराची 19 जानेवारीला जी जनसुनावणी झाली होती ती कायद्याला धरून नव्हती आणि याच्यामध्ये अनेक त्रुटी होत्या असं वाढवण बंदर संघर्ष समिती आणि तिथल्या नागरिकांचं म्हणणं आहे। ही जी जनसुनावणी आहे ती रद्द करून ती नव्याने घेण्यात यावी यासाठी हा जो जन आक्रोश मोर्चा आहे तो आज एमपीसीबी कार्यालय म्हणजे प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालय जे आहे त्याच्यावर धडकलेले आहे। हजारो जे मोर्चेकरी आहेत हे एमपीसीबी कार्यालयावर ठाण मांडून बसलेले आहेत आणि ही जनसुनावणी पुन्हा नव्याने घेण्यात यावी अशी एकच मागणी जी आहे ती वाढवण बंदर संघर्ष समिती जी आहे ती आणि त्याच्याशी संलग्न संघटना तसेच वाढवण व परिसरातील जे वाढवण आणि परिसरामध्ये जे बाधित गावं आहेत त्या बाधित गावातील नागरिक जे आहेत हे या एमपीसीबी कार्यालयावर धडकलेले आहेत। पाथळ येथून हा मोर्चा सुरू झालेला आहे आणि पाथळच्या आंबटगोड मैदानापासून ते प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयापर्यंत हजारोच्या संख्येने हे सगळे जे मोर्चेकरी आहेत ते धडकलेले आहेत। वाढवण बंदर रद्द करा ही जी जनसुनावणी घेतली आहे ही तांत्रिकदृष्ट्या चुकीची आहे। 2006च्या कायद्यानुसार ही जी जनसुनावणी घेतली होती ती बंदराच्या ठिकाणी घेणं आवश्यक होतं, मात्र ती बंदराच्या ठिकाणी न घेता प्रशासनाने याकडे आपलं लक्ष असेल, त्यांची भूमिका आणि काय भविष्यात पडसाद उमटतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।